हाय हॅलो नमस्कार, मी शोभा आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करत आहे. आणि आजच्या व्लॉगमध्ये नुसती धावपळ आणि प्रवासाचा व्लॉग आहे. काय कालच माहेरवरून घरी आलेली आणि आज परत आम्ही निघाली माहेरी. माहेरीच्या तिथे आता निघालं माहेरी. वैष्णवी निघाली तरी मी मामींना म्हणत होते की आपण डॉक्टर जाऊया. त्यांना जायचं होतं त्यांच्या माहेरी. कळालं नाही आमच्या मैत्रिणीचं अचानकच कळलं. आज खूप गाडी बदलल्या का नाही आपण. सातारा ते उंब्रज ते वराडे, वराडे ते परत उंब्रज ते परत नागठाणे आणि नागठाण्यापासून आता परत वर्गापासून परत म्हणतो का सातारा. वैष्णवीची झोप लागली का नाही. वैष्णवीची झोपली. आता मी नागठाणच्या स्टँडवरती उतरलो आहे. इथून आता बरगावला जायचं. आता वडापाव घ्यायचं चालला. वैष्णवीला भूक लागली. वडापाव खायचा. वैष्णवी 5 पार्सल सांगितली ती. तू इथं का ती ना तू इथं का दाबांना मम्मीने घेते. गेलो माहिती का आपण गेलो असतो. आपण काही वडापाव कधी बनायचा. हो वडापावच होतो. हो वडापावच जायचं इथं बोरगावपर्यंत. 5 पार्सल वडापाव. वडापाव त्याच्या स्टँडवरती थांबलो आहे. रिक्षाच नाही आहे. काय माहिती आता कधी रिक्षा करणार. त्या तर म्हणते ते अर्धा तास झालं थांबलो आहे रिक्षाच्या वाड्यामध्ये. नसल एकंदर नसली म्हणजे लय वेळ नसते ना. लय वेळ लागतो. मग काय आले की पटापटा येते त्या. गावातली पण असते त्या पण असते. मी आलो आता बोरगावमध्ये. चला घरी. हां चला. मरी माई देवी प्रसन्न. चालू आहे काम. बहुतेक अजून नाही झालेलं. काय ऐकलं तू. आलं खबर. कोण कोण आहे बघूया घरात. चला आता मम्मी तर राहते का नाही ते काय माहिती. कोण घरात आहे का नाही. मम्मीकडे त्या बाबांच्या पायपड्या बाळा. म्हटलं शांत शांत असते. कोण आहे का नाही. बाबांच्या पायपड्या. चला मम्मी काय आरतीला गेले त्या. मग पडा पाय धरा. मम्मी थांबा की पाय पडते. थांबा थांबा. आशीर्वाद घेऊ द्या. हा आशीर्वाद घेऊ द्या. परवा मम्मी भेटलेल्या मैत्रिणी मिळाल्या. तरी मम्मीनं म्हटलं की मी नक्की गावाकडे जायचं कळत नव्हतं ना. जानकीमध्ये जायचं का आनंदमध्ये जायचं. ते मम्मीनं म्हटलं नक्की कुठं जावं मी. तर मम्मी म्हटलं काय दोन्ही पण ठिकाणी आहे फिरायसारखं. नंतर आम्हाला इथं 5:30 वाजले परवा जायला घरी. 5:30 झाले. 5:30 वाजून गेले. हो त्यात पोचले होता. आणि त्या पुरीला जायचं होतं ना. एकीला चाप गेल्या नाही. काय नाही तब्येत आहे का बरं तुमची. आज पण आपल्याला 5:30 वाजून गेले. त्या परवा पण असंच झालं होतं. 5:30 वाजलेले आम्हाला. मैत्रिणी बर्गामध्येच होता मी. 5:30 वाजले तरी. मम्मा तुम्ही कुठे गेले मला आता नाही. पप्पाला नंतर आपण जायचं.
पप्पांना सांगायचं मग आपण सगळे जायचं. तिथे तिकीट आहे या. ती मैत्रिणींनी प्लॅन केलेला म्हणून आम्ही गेलेलो. नाही तर मी कधी गेलेली का तरी. मैत्रिणींनी अचानक ठरवलं मग जायला भेटलं. नाही तर कसलं जायला भेटलं. हां बोला की माझी काय हो. हां नाही हो ते नाही आलं सुट्टीवरती. वडापाव आणलाय खाताय खावा की. हो नको तिकडे पिशवी ठेव. मम्मी गेले ते बाहेर. दादा गेले ते मम्मींना बोलवायला. तुला काय पाणी देऊ. चहा पिणार आहे. चहा पिणार चहा करते. अहो परवा त्या दिवशी आम्हाला 5:30 वाजले इथनं जायला. 5:30 वाजेपर्यंत आम्ही इथेच होतो. हो आणि पाऊस पण नाही पडला. आणि अहो रिक्षावाल्यांना जाताना नेलं का नाही आम्हाला. आणि नंतर त्यांच्याकडून आम्ही फोन नंबर घेतलेला की सोडायला नंतर न्यायला यायची का. तर म्हणली ती हो. आणि नंतर फोन केला तर म्हणते ते आता पावसात चिखलात नाही गाडी येणार. असंच राहतो रिक्षावाला. म्हणते तुम्ही मला ओळखलं नाही सगळी वहिनी म्हणता या. म्हणते हो ना मला जो नाही खर्च लागला. आता रिक्षावाल्याला करून आपण एवढी लक्षात ठेवतोय तेव्हा. चहा करते या चहा प्यायला. तिथं सकाळी बिनीचा फोन आला होता नाही ये म्हणून गेलेली. आणि मग तिकडून निघाली 5ला तरी आता 6 वाजले. तिथं नागपूरमध्ये पण लवकर रिक्षा नाहीत या. त्या बायका म्हणले आम्ही अर्धा तास झालं थांबलो या. एसटी असतील की. आधी आणि आहे ना आधी आणि जानू 7ला येते. दादा काल 7ला दादाचं काम होतं ना त्यामुळं त्यांच्याकडे कुठे मोबाईल तवा. त्यांच्याकडे नाही मोबाईल दोघांच्याकडे पण. आधीकडे जानूकडे नाही. 7ला येते ते दोघं. ते मग परवा त्या दिवशी आलेलो का नाही तर आम्हाला पुरींना आम्हाला 5:30 वाजले. आणि पाऊस पण. आणि तो रिक्षावाला पण म्हणला की नाही येत नाही. मग काय केलं माहिती का मी. तमासच नव्हतं रामा. तमासच नव्हतं. तो म्हटलं तुम्हाला ओळखलं वहिनी मी पण तुम्ही मला ओळखलं का नाही. म्हणलं नाही बाबा ओळखलं. म्हटलं किती वेळा तुम्हाला सोडवलं या. आणि नंतर त्यांना मग फोन केला पुरींनी तर म्हणली ती आता माझी गाडी नाही येत चिखलात पावसात. बघितलं का माझ्या ओळखीचं म्हणजे बघितलं वाटत होतं पण म्हटलं कशाला एवढं नाही मी लक्षात ठेवलं. कशाला म्हटलं मग नाहीच म्हटलं माहिती आहे का. मग ती दुसरी कोणाची तर गाडी आलेली का नाही त्या रिक्षावाल्यांना मग पुरींनी विचारलं जाऊन दोघींनी. तर तो म्हणला ठीक आहे. मग त्यांनी 100 रुपयामध्ये सोडलं बर्गामध्ये. आणि नंतर इथून परीक्षा वडाप लागलेल्या. आणि तिथून मग डायरेक्ट नागपूरला गेलो. माझं नाही ओळखलं म्हणजे असं वाटत होतं बघितले पण नाही ओळखलं. मग त्यांना फोन लावला की त्यांनी नाही आली ती मण्याला. हां नको नको आधी आली जानू तिकडे ती ना. चला नको नको गेल्यानंतर तिथं काय नाही हो. कधी पण बनवू शकते ना. गेल्यानंतर काय नाही. बाय बाय. काळजी घ्या तब्येतीची. चालते बाय बाय. हां काय झालं. 6:30 वाजले. 6 वाजले. चल 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 चल. बाबा आलं तर गाडी बसवायला आम्ही 5:45 वाजता नाही हो त्याला 7 वडापाव घेते आता का नाही या दिदीला. तू खाणार आहेस घरी गेल्यानंतर मग तुला पण घेऊया. बया दिदीला भूक लागली असेल वाट बघत बसलीस तिथे. पकडून माझा हात कसं झालाय बघ. परपंचा काय सुखच आहे का. हात बघ कसं झाली माझा पिशवी पकडून. हा कसं लालबड झाली. हे वडापाव आणलं तुम्हाला खावा घर म्हणून लालबड झाली. हां तुला कसं माहिती आधी मी वडापाव येताना घेऊन येईन.
मग आता उशीर झाला आहे ना, 7 वाजून गेले त्यामुळे मला वडापाव कमी करून खाऊ. घरी आल्यानंतर मी जेवण केले आणि आम्ही जेवलो. आणि हे दुसऱ्या दिवशी जास्वंदीच्या झाडाला खूप छान फुलं आलेली, ती मी देवपूजेसाठी तोडत होते. तर आजचा हा व्लॉग कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. आणि वेळात वेळ काढून व्लॉग पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.